राज्यात मान्सून वेळेवर दाखल झालाय. नांदेड जिल्ह्यात बळीराजा पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 110 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय हळदीची लागवड करू नका. हळद तज्ज्ञ नरेंद्र चव्हाण यांनी आवाहन केलं. हळद आपण जे आहे ते मूळ आहे, त्याचं मूळ आपण हळद म्हणून आपण ते बाहेर विकतो. तर ते जे मूळ आहे एक तर दोन्ही आहे, म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी हळद पेरतो ती निचरा होणारी जमीन असली पाहिजे, कारण जर पाणी साठून जरी राहिलं तरी हळद खराब होते. पण पाणी जर कमी जरी असेल तरी त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं उतारा मिळत नाही हळदीचा, आणि त्यातलं जे कर्क्युमिन आहे की ज्याच्यासाठी आपण हळद खातो ते सुद्धा त्याच्यात वाढत नाही आणि चांगला भाव आपल्याला त्याच्यामुळे मिळत नाही. तर माझी शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की जोपर्यंत 110 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण लागवडीची घाई करू नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.